तर मित्रांनो, ज्याची 1 महिन्यापासून आणि प्लॅनिंग 1.5 महिन्यापासून चालू होती ती आता पूर्णपणे काय झाली आहे, सक्सेस झाली. बघा गाइस, झुरी बीच. वेलकम टू झुरी बीच गाइस. चलो आओ अभी आपको जिया वो बिहार के लाला प्योर चढ़ी. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू दी माय नवर ब्लॉग. तर मित्रांनो, आज चाललो आम्ही फायनली ज्या दिवसाची किती दिवसापासून वाट चालू होती, म्हणजे जवळपास 1 महिन्या आधीपासून प्लॅन झाला होता ट्युशनमध्येच आमचा. आणि आज जायचं आपल्याला फायनली झुरी बीचवर गाईज. खूप मजा येते. अंबिका फार्म म्हणून आहे गाईज, खूप दूर आहे इथून 60 आणि इथे पकड 20, 25, 80, 100 किलोमीटर. आणि आता निघालोय आपण. आपला चेक इन जो आहे तिथं तो 1 वाजता आहे आणि सगळी एन्जॉयमेंट आहे. 11:30चा टाइम दिला, म्हणजे 8:30चा टाइम दिला होता पहिले गुरुजींनी, की 8:30 पर्यंत जायचं म्हणे. बट मायाच्यानं आणि प्रतीकच्यानं, शक्यतो प्रतीकच्यानंच, काऊन का मी तर रेडीच होतो. प्रतीक वावरात गेला होता, थोडंसं 1 घंटा लेट झालो आहे. तोपर्यंत त्यांनी सांगितलं आम्ही सामान वगैरे घेऊन घ्या, सगळं ओके मध्ये. तर आपण आलो आता रोहनजी यांच्या गावात. एंट्री केली गाईज. आता हे पाय, हे मात्रे बुरुज हे दिसू राहिलं. आता झाडाच्यानं दिसलं नाही गाईज तुम्हाला. हे जे सगळ्यात टाऊन हॉल दिसते इथं, हा आहे मात्रे बुरुजचा टाऊन हॉल. देखो गाईज, आता रोहनले पिक करू आणि पटापट निघून जाऊ गाईज. परू को लेके आया गाईज मैं. तर करने के बाद यहाँ पे दिख जाता आपको विला, जो मात्रेजी का है. बाप्पा बाप्पा, केस ते केस. गावाचे अध्यक्षजी रामभाऊजी मोजरकर हे सुद्धा आपल्या टीम मध्ये जुळणार आहे. आणि यांचं जे इंट्रोडक्शन देऊ. रामभाऊजी काय म्हणता, चालता ना तुम्ही आमच्यासोबत? आम्ही चाललो आता. हे नाही का लागते थोडीशी कॅमेऱ्यात वगैरे आले हे बघा रामभाऊजी. तर बिलकुल ओके मध्ये आपली परू पण रेडी आहे गाईज. हिच्यात काही जास्त आहे नाही फ्यूल, ते पण आता 8:30 पर्यंत जायपर्यंत आरवी. आणि तिला आज धुतली घेतली नाही बघायचं. कचरा वगैरे आपल्या गाडीत तसाच आहे, कारण सर्व्हिसिंग केल्यानंतर मी वॉशिंग वगैरे काही केली नव्हती. चला पटकन आता रोहनली बसू आणि निघून जाऊ. A few moments later. आता फुल पॉवर मध्ये बाईक बी गए, धुन बिन तयार आहे. इधर कुछ धोया बोया नाही रहता. आता धुत होतो, गाडी पण कॅन्सल केली धुन. हे पा बिहारी, हे ऑलवेज बिहारी जाणार आहे. सचिन भाऊ यायच्यावर बसला काय येईल ऑडियन्सले. रुद्रा पाटील. तर इथं जे आहे ना, आमचं आता सुरुवात कुठपासून झाली आहे. पहिले किराणा वगैरे जे कुकिंग करणार आहे गाईज आम्ही. तर आम्ही आलो होतो इथं, ज्याचा आपण प्रमोशन शूट मारला होता जे पण आनंद मंगल स्पोर्टवेअरवाला, त्यांच्या दुकानात गाईज. आणि आता जे आहे ना, पूर्ण बिलकुल बिर्याणी बनवण्यासाठी बिलकुल शावल. इकडे व्हेज बिर्याणी, इकडे हे, तिकडे सोयाबीन वडी, इकडे प्युअर गावरानी मसाले, सगळं ओके मध्ये. पूर्ण मॅगी गिगी सगळं एकाच करणार आहे मी. राईस पोहा, गोलगाल, हे मिठाचा पुडा, तेलाचे पुडे, हे पैसा आहे तो बडी 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 मटन मसाला, वाटण सॉरी गाईज, वाटण मसाला, इपी जोल नका रोन मात्रे म्हणते असा. पा गाईज भला चमकू राहिला. तू सनस्क्रीन लावून आला आज, पावडर लावून आला सनस्क्रीन. च्या 2 गाड्या ज्या निघाल्या आहेत. आता आम्ही नॉनस्टॉप बिलकुल डायरेक्ट तळेगाव, कारंजा, काटोल, झुरी. चलो गाईज निघाते. दुपट्टा गमछा म्हणते काय रे, गमछा. स्पीड से निकल जाएंगे, धाड धाड धाड. तर इथं जे आहे पहिले एनर्जीवाला जो ड्रिंक आहे, पाणीवाला, तो झालेला आहे. हे बा पाण्यासाठी का अबे पाणी प्यायचं आहे, प्यायचं आहे. हे बघा इकडे पहिला जो आहे पाणीवाला ब्रेक. हे गाव जे आहे, हे बोरी आहे, बोरीमध्ये आपला पहिला. आणि इथून जास्तीत जास्त और पकड़ लो 30 और 20, 50 किलोमीटर बाकी है गाइज. और जल्दी पहुंच जाएंगे अपन. अभी 12 बजे परफेक्ट. 12 वाजता यायला ताण लागली गाइज, कारण सूर्य या वरता आलेला आहे. इकडे गुरुजी बी आहे. हे पा निर्व्यसनी मुलं आहे म्हणून चिंगम खाते गाईज. निर्व्यसनी मुलं आहे हे बघा. अबे
तर आता आपण फायनली पोहोचलोय काटोलमध्ये आणि रेल्वे गेट जे आहे ते बंद आहे कारण रेल्वे जाणार आहे आणि रोड मात्रेचे जे आहे ते काहीच पाय पुरत आहे काहीच. तरी त्यानं गाडी चालवत आणली धकाधोकाच्या जीवनातून. बघून काय गाडी किलोमीटर झाला आहे जवळपास. आम्ही आता 70-75 आलो. देखो गाईस इथं फाटक बंद आहे. तर आता जे आहे ना आपण MSFच्या ट्रेनिंगने चाललेलो आहे. भोंगा वगैरे घेऊन कसं आहे तिथं प्रॅक्टिस करायची आहे. परेड मध्ये कमी नाही पाहिजे. आता एकदा ट्रेनचा हॉर्न वाजून दाखवतो. ट्रेनचा लंबा राहते इकडचे लोक एवढे मारण ना आपले आपल्या बॅगेत ठेवून देतो काही बॅग नको भाऊ. बॅग कसं आहे याच्यात कपडे आहे ना कपड्याला मोड नाही पडली पाहिजे त्यासाठी आणली आहे. बापरे हे बा आली पहिले मला आवाज लागते. आता जे इथं जे आहे ना विषय कसा झालेला आहे इकडून आली आहे ट्रेन जे आरामात येणार आहे आणि गुरुजी जे आहे ते तिकडे अटकले आहे. हे 4 माणसं इकडे अटकले बा. 2 इकडून येऊ राहिले तेव्हा पैदल आणि 2 आमचे गुरुजी लोक इकडे आहे. ट्रेन आलेली आहे गाईस. आणि हे जे आहे 2 बिहारी हे पण आले आहे गाईस. तिकडे 2 गाड्या उभे आहे. पोच गीसचा विचार आहे बिलकुल धीमे येऊन राहिली. आणि हे जे आहे स्लो फास्ट राजधानी आहे. राजधानीच असं गाईस. बघू आता आपण. आणि बीचवाल्या रोडमधून चालली आहे गाईस ते नॉन स्टॉप. चलो एक्सप्रेस बनारस वरून आली आहे. आता चालली आहे रामेश्वरम. बनारस रामेश्वरम आहे. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, सेकंड टियर, थर्ड टियर, इकॉनॉमी, जनरल नाही सॉरी आहे स्लीपर मध्ये बी भीड आहे बा. स्लीपर मध्ये जनरल. बापरे बाप ह्या वाजल्याला हा जनरल आहे. पुरा जनरल बिहारी पूरा बिहारी जनरल. हे देखो हे कतार भरले आहे. हे साला हेवी पुरे जनरल. आणि हे जे एक्सप्रेस होते बनारस रामेश्वरम आता झाली रामेश्वरम. बहुतेक हे इथं थांबणार आहे असं मला वाटते कारण पुरी स्लो झाली आहे गाईस. चलो तर आता जे आहे काटोलमध्ये आल्यानंतर आमचे मित्र जे आहे जे सांगितलं तुम्हाला की त्यांनी थोडीशी शॉपिंग वगैरे करायची ते शॉपिंग करायसाठी गेले आहे गाईस. त्या दुकानात गेले आहे. आणि इकडे जे आहे हे तहसील आहे त्यांची. आणि इथं चौपाटी होती पहिले त्या साईडनं बॅक साईडनं पण आता ते चौपाटी उठली आहे. आणि हा जो रस्ता जाते इथं जेव्हा मी येत जाऊ म्हणजे बसने तेव्हा इथं थांबा लागेल काहीच आम्हाला. आणि आता जे आहे फक्त आपलं 12 किलोमीटर राहिलं आहे. थोडंसं बस अर्धा तास आम्ही पोचून जाऊ. आमचा चेक इनचा टाईम होता 1 तर 1 वाजेपर्यंत थोडंसं 10-15 मिनिट आम्ही लेटच जाणार आहे. तर चलो गाईस. आमचे मित्र जे आहे काही कुठेही बम शॉपिंग करणार आहे. कोणी काय करत असते घरून शॉपिंग करून येते. आमचे मित्र इथं आल्यानंतर डेस्टिनेशनमध्ये आल्यानंतर शॉपिंग करते. यायचं जे आहे ना औरा वेगळाच आहे. ते पण गुरुजीनं पहिले शॉपिंग केली. आता डॉन इकडे शॉपिंग करून राहिला. इकडे पतिक जो आहे ना पतिकची शॉपिंग बी झाली. इकडे रोहन नाही का रोहनची बी शॉपिंग झाली आहे. रोहन शॉपिंग झाली ना. हे बघा जागाच भरून घेतली आता डायरेक्ट. आता जे आहे आपल्याला जे पहिलं बोर्ड दिसलं अंबिका फार्मचं जिथं आपल्याला जायचं आहे झुरी बीच अंबिका फार्म गाईस. हे बघा. आणि आमचे बंदे लोक यायचे आहे बिलकुल. 2 इकडे रेडी आहे आणि 2 गाड्या ज्या आहे ना बिलकुल मागा बहुत मागा झाली बहुत टाइम आहे. मी आता फायनली पोहोचलाय ज्याचा इंतजार 3-4 घंट्यापासून होता. झुरी बीच हाऊस मध्ये पोहोचलाय गाईस. देखो झुरी. अरे इकडे जे आहे ना पूर्ण फार्म हाऊस आणि तिथं वॉटर पार्क पण आहे. हा पण फार्म हाऊस. आणि हा आहे झुरी फार्म हाऊस. युनिक नेम आहे गाईस. झुरी म्हणजे बीच. याच्या अंदर स्विमिंग पूल सगळं. आता जाऊ आपण आतमध्ये गाईस. गाड्या लोड करून टाकू पहिले अंदर. आणि गाड्या लोड केल्यानंतर महातांडव होणार चालू हो जाएगा गाइस. पहिले गाड्या अंदर लोड करून घ्या. चलो. के वो कितने मासूम थे. काय झालं रोहनजी आता कसं वाटते. हा पण लंगार चालू झालं गाईस याचं. हा जो आहे हा पूरा देखो गाइस. इधर देखो गाइस. इधर देखो गाइस. स्विमिंग पूल कुछ नहीं होता. आणि पहा इथं बी रूम आहे बिलकुल ओके मध्ये. स्विमिंग पूल. आणि आज हा जो आहे पूर्ण प्रायव्हेट विला
हा आपलाच राहणार इथं बिलकुल चिअर ऑफ वाला हे. त्यानंतर इथं आणि हे पूर्ण कच्च्या पन्यान वगैरे साफ करायला गाईज. आपला टाइम थोडासा व्हायचा होता म्हणून थोडासा. कॅन नॉट वेट गाईज. एसी फेसी बिलकुल ओके मध्ये. हे देखो क्या या कूदने वाले हो गया. गाईज भरणं चालू आहे बिलकुल ओके मध्ये.